नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत वर्षभरासाठी टिकून राहणारी आपली पापड. पापड आपण वर्षानुवर्षी बनवतो आणि हे इथे तुम्ही पाहू शकता, हे कटोरा पापड कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आज अगदी झटपट आणि पटकन बनणारी कटोरा पापड तुम्ही इथे पाहू शकता. अशी ही पापड एकदम चिप्ससारखी दिसायला आपल्याला एकदम चिप्ससारखे दिसतात आणि तळल्यावर दुप्पट होतात. तुम्ही इथे पाहू शकता. हे कटोरा पापड कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तुम्ही याच्यापेक्षा छोटा साईज घेतलात तरी चालेल. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने दिसता आणि याचा आवाजही पहा तुम्ही, एकदम क्रंची असते आणि खायला तर एवढा टेस्टी हा पापड लागतो. फक्त आपण 2 वाटीपासून रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत. चला तर कसा बनवायचा ते पाहूयात. तर इथे आपण सर्वात आधी 2 वाटी तांदूळ घेणार आहोत. तर इथे मी रेशनचं तांदूळ घेते 2 वाटी. 2 वाटी रेशनचं तांदूळ आपण इथे भिजवून घेतो. 1 वाटी तांदूळ आपण इथे घेतलेला आहे. आणखीन 1 वाटी आपण इथे घेऊयात. अशी ही पापड एकदम टेस्टी लागतात. लहान मुलांना पण खूप आवडतील अशी ही आपली कटोरा सेप पापड आपण इथे बनवत आहोत. सेम चिप्ससारखाच टेस्ट देतो आणि वर्षानुवर्षे टिकून राहतो. तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेले आहे. आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी घालून. 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. रेशनचे तांदूळ आहेत, थोडेसे घाण असतात. ते आपण आधी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्यानंतरच आपण इथे घेतलेलं आहे. आता आपण 2-3 पाण्याने याला धुवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये हवे तेवढे पाणी घालून झाकण लावून घ्यायचं आहे. 2 तासांनी इथे पाहू शकता मस्त अशी भिजलेले आहेत तांदूळ. आता आपण याला मिक्सर करून घ्यायचं आहे. तर यामधील सगळी पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि आता मिक्सर भांड्यामध्ये घालून घेऊयात. 2 वेळा होतील. 1 वाटी एवढा आपण एकदा करायचं आहे. मोठं भांडं आहे त्यामुळे 2 वेळा होईल एवढा आपण इथे घेतो आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. अर्धा वाटी पाणी घालून आपण याला पेस्ट करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि ते पाहू शकता एकदम घटसर अशी ही आणि एकदम परफेक्ट बॅटर तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तयार झालेला आहे. आता जे राहिलेलं आहे तांदूळ तेही आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि याच पद्धतीने त्याचाही बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता आपण संपूर्ण तांदूळ घालून घेऊयात. ही अगदी झटपट बनणारा पापड आहे. अगदी फक्त तांदळापासून, रेशनच्या तांदळापासून आपण ही पापड रेसिपी अगदी झटपट 2 ते 3 तासामध्येच बनवू शकतो. तर मंडळी इथे पाहू शकता आपण तेही मिक्सर करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ घालून आपण हे एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने. संपूर्ण एकजीव झाला की त्यामध्ये आपण काहीही घालायचं नाही आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही जिरे वगैरे घालू शकता. जिरे तुम्हाला आवडत असतील तर जिरे, तीळ हे घालू शकता. तर नसेल आवडत तर नक्की माझ्यासारखी पहा. मी एकदम प्लेन बनवते. एकदम आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याचा चव कसा येतो त्याच पद्धतीने याचा पण चव येतो आणि दुपटीने फुगतात. तर इथे आपण कुकर ठेवून घेतलेले आहे. कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. एक ग्लास पाणी घालून आपण एक स्टँड ठेवून घेतलेला आहे. या स्टँडवर आपण जे व्यवस्थित आपण बॅटर फिरवून घेतलेलं आहे ते बॅटर आपण यामध्ये ठेवूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण यामध्ये बॅटर ठेवून घेतलेलं आहे. आता आपण झाकण लावून याची वाफ काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण झाकण लावूयात. झाकण लावून जी कुकरची शिट्टी आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये. त्यामध्ये काहीतरी घालायला पाहिजे, नाहीतर कुकर खूप काळा होईल. त्यामुळे थोडंसं लिंबाचा रस त्यामध्ये घातलात तरी चालेल. आता 10 मिनिटासाठी आपण याला वाफवून घ्यायचं आहे. मस्त अशी वाफवली जाते. तर इथे 10 मिनिटासाठी झाकण बंद करून घ्यायचं. 10 मिनिटं वाफ देऊन घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आता आपण थोडंसं याला उघडून पाहूयात. अजूनही झालं नाही आहे. तर आपण एकदा चेक करूया. किमान याला 10 मिनिट तर कन्फर्म लागतात. तर इथे पाहू शकता आपलं पीठ अजून थोडंसं कच्चं आहे. तर काय करायचं आहे, आपण थोडंसं हे सगळं आपण फोडून घ्यायचं आहे. थोडंसं कच्चं आहे. तर हे सगळं फोडून घेऊयात आपण आणि या पद्धतीने आपण याला आणखीन थोडासा वाफ देऊन घेऊयात. म्हणजे काय होईल, जे खाली राहिलेलं असतं तेही व्यवस्थित वाफ खाल्ली जाते आणि एक लेवल आपला बॅटर तयार होतो आणि एक लेवल पीठ तयार होतो आपला. त्यामुळे आपण तशा आपण सगळी काढून घ्यायचं आहे.
मोकळं मोकळं करून घेतलं. आता पाहू शकता मस्त अशी वाफ खाल्लेली आहे. आता आपण एखाद्या प्लास्टिकच्या बॅगेत आपण हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेऊयात. पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि खूप जास्तही मऊ नसते, कारण हे थोडंसं हार्ड असतं. तर इथे पाहू शकता आता आपण एक कॅरी बॅग घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे. अगदी गरम-गरम आपल्याला किती हवं तेवढंच आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त थोडंसं याला मळून घ्यायचं आहे आपलं. हाताच्या सहाय्याने याला एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. याचा अजिबात गरम चटका लागत नाही, कारण आपलं इथे कॅरी बॅग आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्त हाताला चटका नाही लागत. तर मस्त अशी याला रोल करून घ्यायचं, म्हणजे बेलण्याने एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता लाटून घ्यायचं. एकजीव होणारच नाही, कारण ही जरा हार्डच असते आणि पापड नाही याची दुपटीने फुगते, त्यामुळे हा एक ट्रिक आहे. आणि मस्त एकजीव करून घ्यायचा आधी, नंतर आपण याला लाटून घ्यायचं. आता आपण एकजीव करून घेतोय, आता आपण लाटून घेऊयात. आपल्याला कुणीकडे लाटता येतो त्या पद्धतीने आपण याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हे कॅरी बॅगमध्ये सुद्धा करू शकता किंवा पोळीपाटवर पण बनवू शकतो. तर आता आपण या पद्धतीने त्याचे शेप घ्यायचे आहेत. मी आता थोडंसं मोठं शेपचं इथे घेतलेलं आहे. तुम्हाला हे आणखीनच छोटा हवा असेल शेप तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एखादं बाटलीचं झाकण घेऊ शकता तुम्ही. तर इथे मी थोडंसं चिप्ससारख्या होण्यासारख्या मी इथे घेतलेलं आहे छोटं-छोटं. अगदी अजिबात हाताला चिटकत नाही आणि उन्हात वाळवायची ही झंझट नाही. अगदी आपल्या पंख्याखाली अर्ध्या तासातच वाळून मोकळे होतील ही पापड. तर इथे पाहू शकता या शेपमध्ये मी सगळे पापड कट करून घेते. एकदम चिप्ससारख्या दिसायला एकदम चिप्ससारख्या दिसतात आणि खूपच छान लागतात. लहान मुलांना खूप आवडतो. यावर तुम्ही थोडंसं मीठ किंवा तिखट तळून घेतल्यानंतर मीठ, तिखट घालून खाल्लात तर एक नंबर लागते. तर मंडळी इथे अगदी झटपट आणि पटकन तयार झाली की नाही पापड, तर इथे आपण सगळी पापड यामध्ये काढून घ्यायचे. जितकं आपण पातळ लाटू तेवढंच आपले पापड पातळ आणि एकदम फुगीर अशी बनतात. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण पापड काढून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता एवढे आपण पापड बनवून घेतलेले आहेत. गोल-गोल शेपमध्ये एकाच लेव्हलमध्ये मी बनवून घेतलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठाही बनवू शकता आणि याच्यापेक्षा छोटाही बनवू शकता. साईज आपल्याला किती हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मंडळी याला आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. उन्हामध्ये किंवा पंख्याच्या खाली. अगदी झटपट बनल्या जातात आणि 1 दिवसही ऊन दिलात तरी चालेल, पण आपल्याला डब्यात 1 वर्षासाठी ठेवायचं, वर्षानुवर्ष टिकून राहतो, त्यामुळे आपण 2 दिवस उन्हात वाळवायलाच पाहिजे. तर इथे आपली ही पापड अशी वाळलेली आहेत. 2 दिवस आपण वाळवून घेतल्यानंतर आता आपण हे पापड तळून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी ते 5-6 पापड तळून घेते. तर इथे पाहू शकता आपण 5-6 पापड तळून घेऊयात. तुम्हाला इथे मी दाखवते 2 दिवसानंतर ही पापड एकदम डबल पटीने फुगतात. तुम्ही ते पाहू शकता. याचा शेप पण पहा आणि एकदम सगळे पापड फुगलेले जातात. तिथल्या तिथंच फुगतात हे पापड. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम चिप्ससारखी वाटतात की नाही मंडळी. तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी याचा आवाजही पहा एकदम क्रंची आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि हो तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.